नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असं स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। काल त्यांनी सांगितलेले आहे की आम्ही सरसकट कर्जमाफी करणार नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजेत अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, इतर शेतकऱ्यांची कोणतीही कर्जमाफी केली जाणार नाही आणि योग्य वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असं त्यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आहे। तर मग योग्य शेतकरी कोणते असणार, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार, कोणत्या बँकेचं कर्ज माफ केलं जाणार आणि किती कर्जमाफी केली जाऊ शकते याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल यासाठी मोठ्या प्रमाणात उठाव होत होतोय आणि त्यानंतर शेतकरी असतील, शेतकरी संघटना असतील, बच्चू कडू असतील, अनेक आंदोलन झालेले आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की आम्ही निश्चितच तारखेच्या प्रमाणे जी काही तारीख देण्यात आलेली आहे त्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं एक आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं। आणि काल त्यांनी माध्यमाशी बोलताना असंही सांगितलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांची निश्चितच कर्जमाफी करणार आहोत, यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नसावं। परंतु यापूर्वी सुद्धा 2017ला एक कर्जमाफी देण्यात आली होती, त्यानंतर 2019ला कर्जमाफी देण्यात आली, परंतु शेतकरी पुन्हा कर्जमाफीची वाट बघत आहे। परत शेतकऱ्यांना वाटते की कर्जमाफ झालं पाहिजे, कर्जमाफी हा पर्याय नसणार आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। परंतु अनेक आश्वासन दिल्या जातात, मुख्यमंत्री फडणवीस असेल, भाजप असतील, यांच्या काळात सुद्धा जे काही निवडणुकी झाल्या त्यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं, वचननाम्यात सुद्धा सांगण्यात आलं होतं। त्यानंतर बरेच आंदोलन झाले, बरेच शेतकरी रस्त्यावरती आले आणि कुठेतरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एक तारीख देण्यात आलेली आहे आणि या तारखेपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगण्यात आलं। परंतु कारखानदार असतील, जे काही इन्कम टॅक्स धारक शेतकरी असतील, त्याचबरोबर जे काही कंपनी धारक असतील, दुकानदार असतील, असे शेतकरी वगळता जे काही योग्य शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। परंतु 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, या काळात शेतकऱ्यांचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जवळपास 10 वर्ष झाले सोयाबीनला, कापसाला, जे काही पिकं असतील त्या पिकाला योग्य भाव मिळत नाही, म्हणून शेतकऱ्यांना वाटते की आपली कर्जमाफी झाली पाहिजे। एकंदरीत जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर योग्य वेळ हीच आहे आणि याच योग्य वेळात शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे। परंतु मुख्यमंत्री फडणवीस परत एकदा सांगतात की कर्जमाफी ही सरसकट नसणार आहे, सरसकट कर्जमाफी देणं शक्य होणार नाही, योग्य वेळ आणि योग्य टाइम आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि योग्य शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देऊ असं आश्वासन परत एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। मग नॅशनलाइज बँक असेल, त्या संदर्भात जे काही समिती गठीत केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून अहवाल घेतला जात आहे, कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून अहवाल घेतला जात आहे। यापूर्वी सुद्धा आपण माहिती घेतली होती आणि जे काही नॅशनलाइज बँक असतील, नॅशनलाइज बँकेची कर्जमाफी केली जाणार आहे। त्याचबरोबर जे काही मध्यवर्ती सहकारी बँका असतील त्या मध्यवर्ती बँकेची सुद्धा कर्जमाफी केली जाणार आहे। परंतु जे काही प्रायव्हेट बँक असतील, सरकारच्या अंडरखाली जरी असतील, परंतु ॲक्सिस बँक असेल, परत शेतकरी तोच कमेंट करतोय कोणत्या बँकेची कर्जमाफी करणार, ॲक्सिस बँक असतील या बँकेची कर्जमाफी होणार नाही, तुमची HDFC बँक असेल त्या बँकेची सुद्धा कर्जमाफी होणार नाही, ICICI या कंपनीच्या या बँकेची सुद्धा कर्जमाफी होणार नाही। जे काही नॅशनलाइज बँक आहेत परंतु गव्हर्नमेंटच्या अंडरखाली स्वतंत्र चालतात अशा कोणत्याही बँकेची कर्जमाफी केली जाणार नाही। मग तुमची बडोदा असेल, कॅनडा बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, त्याचबरोबर युनियन बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, त्याचबरोबर सेंट्रल बँक असेल, BOI बँक असेल, अशा अनेक जे काही बँक असतील ज्या गव्हर्नमेंटच्या अंडरखाली चालतात परंतु गव्हर्नमेंटच्या आहेत अशा नॅशनलाइज बँकेच्या सर्व कर्जमाफ्या केल्या जाणार आहेत। त्याचबरोबर जे काही मध्यवर्ती सहकारी बँका असतील अशा बँकेची सुद्धा कर्जमाफी केली जाणार आहे, हे निश्चित झालेले आहे।
परंतु जे काही कारखानदारक असेल, जे काही इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी असेल, दुकानदार असेल, अशा आमदार खासदाराचे जे काही क्लास 1 अधिकारी असेल, नोकरीधारक असेल, अशा कोणत्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही. जे काही 2.5 एकर 5 एकर शेतकरी असेल, 5 एकराच्या आत जमीन असेल किंवा 10 एकर जमीन असेल, परंतु तो शेतकरी हा कुटुंबातून म्हणजे शेतकरी कुटुंबातील असेल तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. परत एकदा स्पष्ट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेले. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते, कधीपर्यंत ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.